रोजचं दिवस सारखाच आहे. उठलं का रानात यायचं, उठलं का कामाला जायचं, उठलं का सगळं बघायचं. ही फेरा जी आहे ही कायमच आहे. परंतु आपण काय करतोय, आजचं काम उद्याच्या भरोश्यावर राखतोय. कारण की ही काही सुद्धा उपयोग नाही. आजचं काम आजच केलं पाहिजे तर. कारण की आयुष्य जगताना किती जरी संघर्ष करायची पाळी आली तर स्वतःला करावं लागतंय. बुद्धीचा जरी वापर करायचा झाला तर स्वतःला करावं लागतंय. त्या बुद्धीचा वापर करण्यासाठी दुसरं कोण येणार नाही बरं मंडळी, दुसरं कोण सुद्धा येणार नाही. आपलं आयुष्य अनमोल आहे. जगताना आनंद घेता घेता माणुसकी कमवायला शिका. पैसा काय कोणीही कमवतंय, परंतु माणुसकी कमवायला कोणच तयार नाही. आपलं जीवन, आजचं जीवन उद्याच्याला नाही, उद्याचं जीवन आज नाही. आज माणसाला कधी काय होईल बोलता बोलता सांगता येत नाही. आजचा भरोसा सेकंदाचा सुद्धा नाही. आज मी बोलत आहे तुमच्या संग, उद्या मी तुमच्या संग बोलतोय का नाही काय जरी माहीत नाही. ह्या निसर्गाच्या ह्या कर्माच्या पुढं सुट्टीच नाही. म्हणून आयुष्य जगताना मनोरंजन हसत हसत जागा. कारण की आयुष्य आहे ना सुंदर आहे. कारण की आजचं आज उठायचं, उद्याच्याला काम आहे. परवा दिवशी उठायचं, आज काम आहे. आपण काय करतोय, काम आहे. किती जरी पडलं तर पैसा लागतोयच, किती जरी चाललं तर लक्ष देणारं स्वतःच लागतंय, दुसरं कोण येणार नाही. तरी आयुष्य जगताना स्वतःच्या पायानं स्वतःच पुढं चालत करावं लागतंय. आणि आयुष्यात बोलताना सामोरं स्वतःच्या तोंडानंच बोलावं लागतंय. असं नाही की आपण बोलता बोलता दुसरं कोण येणार आहे. ती स्वतःच्या वेदना स्वतःला सोसावं लागतात. कारण की उद्याच्या भरोश्यावर राहून काही उपयोग नाही. आजचं काम आज करा. आजची रात्र उद्या येणार नाही आणि परवादिवशीची रात्र आज येणार नाही. आणि आज उगवलेला सूर्य परवादिवशी येणार नाही. आणि परवादिवशीचा पाऊस आज पडणार नाही. आजचा पाऊस आजच पडणार आहे. म्हणून त्याला पाऊस पडता पडता त्याला हात कोण सुद्धा लावू शकत नाही. ती फक्त निसर्गाच्या पुढं काहीच उपयोग नाही. त्यासाठी उभ्या आयुष्यामध्ये स्वतःच्या मेहनतीवरती फोकस करायला शिका. दुसरी 17 जण सांगतील म्हणून त्याकडे उभ्या आयुष्यात फोकसच करू नका. कारण की एका सेकंदात सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. बघताव पण करत नाही आणि लय काय सांगत नाही. आपल्याला किती जरी संकट आलं तर स्वतःच्या रस्त्यानं स्वतः सावरत जावं लागतंय. दुसरं सावराला येणार नाही. आणि शिळी भाकर वेळेवेळ खायची पाळी जरी आली तर शिळी भाकर आजची आज जरी मेहनत केली तर आज खाऊन ती उद्याच्याला ताजी खातो, त्या पैशामधून मिळते. म्हणून आयुष्य जगताना निसर्गाच्या पुढं रम्य वातावरण आहे तरी हसत हसत जगायला शिका. कारण की टेन्शन डिप्रेशन आलं म्हणून कधीच खचून जाऊ नका. कारण की उभ्या आयुष्यामध्ये जाताना आपण काहीच घेऊन जाणार नाही. कुणी किती काय बोलायची बोलू द्या, आपलं आपल्या मनाला माहीत आहे ही कधी खरं आहे. धन्यवाद. भेटू पुन्हा. आणि सांगता तुम्हाला सांगतो, उभ्या आयुष्यामध्ये काही करायचं झालं तर स्वतःला करावं लागतंय. आणि स्वतः केलेलं एक ना एक दिवस जवळच म्हणतंय माझ्यामुळे मोठा झालं. पण ही नशिबाला माहीत आहे की हो, नशिबाला माहीत स्वतःच्या वेदना किती स्वतः सजल्यात किती सोसल्यात. दुसरं श्वासाला आलं नाही हो. एक दिवस आपला किती वाईट होता. ते म्हणत होतं काय करतं ही, पण आपण करून दाखवायची धमक ठेवा. कुठल्याच आहे काय घाबरू नका. एक ना एक दिवस प्रत्येकाची वेळ बदलत असते, प्रत्येकाचा दिवस उगवतच असतो. ही कधी खरं आहे. धन्यवाद.